नमस्कार, मी मोहिनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनोभूमीमध्ये. बरेच दिवस झाले मनोभूमीवरती कुठलीही ऍक्टिव्हिटी नाही. असं नाही की मनाच्या या भूमीवरती कुठलाही तरंग उठत नाही. तरंग तर रोजच उठतात. फक्त पेन आणि पेपरची दुरी आहे. हो, काही कामांमुळे, वेळेअभावी या बऱ्याच गोष्टींपासून मी दूर झाले. पण मी काल ठरवलंच होतं की येस, आजपासून स्वतःला वेळ द्यायचाच, स्वतःच्या कलेकडे लक्ष घालायचंच. आणि याच विचारातून आज सकाळीच माझ्याकडून एक छानशी कविता घडली आहे. ती कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि बऱ्याच वर्किंग वुमन्स किंवा हाऊसवाईफ यांची ही गोष्ट आहे. चला तर मग ही कविता ऐकूयात. संसाराचा डाव मांडता मांडता माझ्यातली मी कुठेतरी दूर एका किनारी बसलेली पाहिली. संसाराचा डाव मांडता मांडता माझ्यातली मी कुठेतरी दूर एका किनारी बसलेली पाहिली. विचारू वाटलं, का बाई इतकी दूर का राहिली? विचारू वाटलं, का बाई तू इतकी दूर का राहिली? ती पटकन हसलीच. म्हटली, आज लग्नाच्या 1.5-2 वर्षांनंतर तुला मी आठवली. तुला मी आठवली. म्हटलं, हो बाई, घडी बसवत होते मी संसाराची, जरा व्यस्तच होते बघ. पण इतके दिवस तू कुठे होतीस? पुन्हा हसून ती म्हटली, मी ही काय, इथेच तर होती. दूर तीरावरून तुझ्याकडे पाहत होती. तुझा बदलत जाणारा स्वभाव निहाळत होती. कशी तू घड्याळाच्या काट्यावर फिरतेस, नवरा, घर, संसार यात स्वतःला मुरवतेस आणि स्वतःलाच नवीन आकार देतेस. सर्व उत्तम, पण यात तू मला विसरत गेलीस. म्हणून म्हटलं, आता आपण तीरावरच थांबावं. तुझं तुला नव्याने फुलू द्यावं. हो ग हो, मीच या सर्वातून बाजूला पडली. कळलंय हो आता मला, हे सर्व करता करता माझ्यातली मीच दुरावली. तर ही होती आजची कविता. आणि बऱ्याच महिलांची अशीच गोष्ट आहे. तुमचीही असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.